शिव सगळ्या मित्रांनो, स्वागत तुमचं सगळ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, यावेळी आम्ही गेलेलो आहे मंडईला. मंडई इथल्या काय काय आम्ही हिडन प्लेस बघितलेल्या, तर खूप सुंदर आहेत आणि तुम्ही कधी न बघितलेला असे ह्या प्लेसेस आहेत. तर हा व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण व्हा. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे. तर आमची पहिली प्लेस आहे लाल महाल. आम्ही ह्या सर्व काही प्लेस बघायला शनिवारी गेलेलो आणि शनिवारी लाल महालला खूप सारी गर्दी होती आणि लाल महालला तिकीट पण नाही आहे, म्हणून लोकांची खूप सारी गर्दी होती. चला आता आतमधून आपण लाल महाल बघूया. लाल महालाच्या आतमध्ये तुम्ही आल्यावर तुम्हाला लाल महालांच्या भिंतींवर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास बघायला भेटतो. त्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचा पण महाराजांना त्यांनी तेव्हा काय काय शिकवलं त्याच्याबद्दल ह्या छायाचित्रानुसार दाखवलं आहे. ते खूप सुंदर आहे, वाचण्यालायक आहे, खूप काही शिकण्यासारखं आहे. तर त्यानंतर मी राजमाता जिजाऊंच्या पाय पडल्या आणि गेलो आपल्या नेक्स्ट प्लेसला. तर आमची नेक्स्ट प्लेस आहे नानावाडा. नानावाडामध्ये आम्ही गेलो तेव्हा तिथल्या लोकांनी आम्हाला शूट करून नाही दिलं. तिथं आतमध्ये रूम्स आहेत, त्या रूम्समध्ये त्या नानावाड्यांचा त्यांनी इतिहास दाखवला आहे प्रोजेक्टरनी. खूप चांगलं आहे, ते बघण्यासारखं आहे. 25 रुपये ते एंट्री फी आहे तिथली. तिथं नक्की जावा. आपल्याला वाटतं नुसतं वाड्याच्या आतमध्ये रूम्स आहेत, त्या रूम्समध्ये त्यांनी खूप भारी असा दाखवला आहे इतिहास तिथला. जावा, नक्की भेट द्या. आता आमची पुढची प्लेस आहे भाऊसाहेब रंगारी भवन. हे एक म्युझियम आहे आणि हे खूप असं गुपित आहे. जास्त कोणाला माहिती नाही अशी ही प्लेस आहे आणि हे प्लेस एकदम वर्थ इट आहे. तुम्ही नक्की भेट द्या. एकदम खूप भारी अशी बघण्यालायक प्लेस आहे. बाकीचे सर्व जे मी प्लेस दाखवले त्या प्लेसपेक्षा ही प्लेस सर्वात वर्थ इट आहे. इथं नक्की भेट द्या. खूप भारी प्लेस अशी. इथं पायऱ्यांच्या वरती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचं छायाचित्र आहे. त्या खोलीमध्ये एक रथ आहे. त्या रथावरती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा गणपती ठेवून मिरवणूक काढतात आणि तो रथ खूप जुना आहे, त्याला खूप वर्ष आलेली आहे, तो अजूनही टिकून आहे. तुम्ही सेकंड फ्लोअरवर आला की तुम्हाला इथं एक राईट साईडला खोली बघायला भेटते. त्या खोलीमध्ये प्राचीन बंदुके ठेवलेली आहेत. फिरी आहे पण काय ते फिरी आहे, फिरी मधली दिसते. पाऊस पडा लागला. आता ही प्लेस बघितल्यानंतर आम्ही निघणारच होतो तेव्हा पाऊस आला आणि हा पाऊस 2 तास पडला आणि आमची नेक्स्ट प्लेस होती जी बघायची होती आम्हाला, ती कॅन्सल झाली. आम्ही इथेच अडकून बसलो. मग त्यानंतर आम्ही गेलो आमच्या नेक्स्ट प्लेसला, जी प्लेस होती तुळशीबागच्या इथं. आणि तिथं जे तुळशीबागचे जे राम मंदिर आहे ते आम्हाला बघायचं होतं.
तर आम्ही आमच्या मॅपवरती ते लोकेशन टाकली. मग आता लोकेशन टाकल्यावर आम्ही मॅपनुसार जात होतो, पण मॅप आम्हाला नुसता चुकवत होतं. मग आम्ही तिथल्या लोकल्सला विचारलं की हे मंदिर कुठं आहे. त्यांनी सांगितलं आणि ते बोलले की ह्या बोळीतनं आतमध्ये जावा. त्या बोळीतनं आतमध्ये गेलो. मला वाटलं की एकदम असं छोटंसं मंदिर असेल, पण आतमध्ये गेल्यानंतर खूप असं भलं मोठं हे मंदिर होतं आणि जागा खूप होती. मग मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर समजलं की मंदिरच बंद आहे. आमचं सर्व काही बघून झाल्यावर आम्ही आलो दगडूशेठच्या इथं आणि पाया पडून गेलो घरी.